अगं ती बडी मंडळी, शिवाय एकुलत्या एका मुलीची एंगेजमेंट. द फंक्शन वॉज वेल ऑर्गनाइज, लॅविश, पॉश. आणि तुला सांगते अनु, एवढं लॅविश असलं ना तरी कुठेही चीपपणा नाही, भडकपणा नाही, श्रीमंतीचं प्रदर्शन नाही. खरं म्हणजे महाजन फॅमिली आणि कपाडिया फॅमिली एकमेकांना मॅच सुद्धा होत नाहीत. असं म्हणू नका. निशांत सारखा जावई कपाडिया फॅमिलीला शोधूनही मिळाला नसेल. निशांतपेक्षा रेश्माच लकी म्हटली पाहिजे. माझ्याच घरात माझं अनु, निशांत, काँग्रेस. थँक्स. तुम्ही बसा गप्पा मारत, मी चहाचं बघते. नाही नको, खरंच काही नकोय मला. अगं असं काय, इतक्या दिवसांनी तू आलीयस इथे. त्यापेक्षा तुम्ही बसा ना, आपण मस्त गप्पा मारू. आणि मग मी निघेन. असंच ना. मी आलेच. मग काव्य वाचनाचा प्रोग्राम आहे? छे छे, तसं काही नाहीये रे. आज आम्ही सगळ्यांनी फक्त एकत्र जेवायचं ठरवलंय. तेव्हा अच्छा. मी मागच्या आठवड्यात तुझ्या घरी फोन केला होता. म्हणजे खरं तर बरेच फोन केले होते, पण मी जेव्हा कधी फोन करायचो तेव्हा तू घरी नसायचीस. हो, निरोप मिळाला मला. मी येणारही होते, पण मोहननी फोन केला. करेक्ट. तुला कसं कळलं? अरे त्याला बऱ्याच दिवसांनी नाईट ऑफ होती, म्हणून मग आम्ही एकत्र जेवायला गेलो होतो. पण तू इतका सिरियस काय? अरे फक्त एंगेजमेंटच झाली आहे तुझी, लग्न नव्हे. ऍडिशनल जबाबदारी वगैरे नाही आहे. मी सिरियस नाहीये, फक्त थोडंसं टेन्शन आलंय. बॅचलर आणि मॅरिड याच्या मधली सिच्युएशन आहे ना, म्हणून जर ऑकवर्ड वाटतंय. आणि त्यात मी अनएक्सपेक्टेडली आली. म्हटलं एंगेजमेंट अटेंड करता आली नाही तर निदान तुला भेटावं. आणि तू घरी नसलास तरी आई भेटतीलच, म्हणून ही गिफ्ट तुला, निशांतच्या एंगेजमेंटची. यात काय आहे मला माहित नाही, पण जे काही असेल ते मी जपून ठेवणार आहे, तुझ्या एंगेजमेंटची आठवण म्हणून. अनु, हे गिफ्ट माझ्या एंगेजमेंटचं नाही. आपल्या इतक्या वर्षाच्या मैत्रीचे एक छानसं प्रतीक आहे. अनु, तू इथे आलीस, मला खरंच खूप बरं वाटतंय. इनफॅक्ट पहिल्यांदा तुला इकडे बघितल्यावर तुझ्याशी नेमकं कसं आणि काय बोलावं हेच मला कळत नव्हतं. पण नाउ आय एम क्वाईट कम्फर्टेबल. अनु, तू आता कविता करतेस की नाही मला माहित नाही, पण या गिफ्ट बरोबर
मी एक छोटीशी आणि बहुतेक शेवटची कविता लिहिली. नाही, हल्ली मीही कविता करत नाही. केल्या तरी त्या मोहनला कळत नाही. मग कोणासाठी करायच्या? त्याचं जग इतकं वेगळं आहे ना. बोलत असतो तेव्हा काहीतरी फॅन्टसी ऐकल्यासारखं वाटतं. थ्रिलिंग एक्सपिरियन्स असतो. हॅलो. हा, मी बोलतोय. घरी जरा गेस्ट आलेत. आईची मैत्रीण आहे. पेपरात फोटो बघितला ना? हो, खूप जुनी मैत्रीण आहे, कॉलेजमधली. मलाही भेटायला आले. नाही, तू नाही ओळखत. हा, ठीक आहे, मी येतो. हो, मी येतोय. हे बघ, मी डिरेक्ट येतो. नाही अगं, मी नाराज नाहीये. तुझ्याही मित्रमैत्रिणींना भेटायला हवंच. अगं हो, मी येतोय. त्यांचा निरोप घ्यायला नको का? बरं बस, आता ठेवतो मी. हो, येतो. येते मी. अनु, आईना सांग मी गेले म्हणून. थँक्स या गिफ्ट बद्दल. भूषण, अरे भूषण. काय जो? अरे तू आहेस कुठे बाळा? मी किती वेळ झाला तुझी वाट बघतोय. हे बघ, मी आता बाहेर चाललोय फिरायला. तू माझ्या बरोबर येणार आहेस का? नाही, मी माझी बॅग भरतोय. बॅग? कसली बॅग? आता मी पाचगणीला शाळेत जाणार. हो का? मी तिथे एकटा राहणार. असं का? अरे पण तुला पाचगणीला जायला तर अजून खूप वेळ आहे. आतापासूनच कसली भरतोय बॅग? हा, बरोबर. चल, आपण तुझी बॅग दोघं मिळून भरूया. चल. नको, आई ओरडेल. आई म्हणाली की आजपासून तू सगळी एकट्याने काम करायची. हो, आणखीन काय म्हणाली तुझी आई? मग आई काय पाचगणीला काय मदतीला येणार आहे का? हो का? पण मग तू सांगायचं मी नाही जात पाचगणीला. तिकडे काय आई बाबा असणार आहेत का? पण नाही, तिचे माझे मित्र असणार की बॅट बॉल खेळायला. हो, पण भूषण बाळा, तिकडे तुझा आजो नसणार. पण नाही, मी जाणार. आणि काय करणार तिकडे जाऊन? तिथे छान छान शाळा आहे. तिथे मी एबीसीडी लिहिणार, फाडफाड बोलणार. हो का? अजून मी जातो बॅग भरायला. भूषण बाळा, तुझी आजी असती तर तुला पाचगणीला पाठवायची वेळच आली नसती. तुझ्या आई बाबाला तुझ्याकडे कोण बघणार याची चिंता लागून राहिलेली आहे. पण तिकडे तुझे आई बाबा नसणार, आजो नसणार. तुझं कोण कौतुक करायला तुझी आजी नसणार बाळा. तुझे आई बाबा तुझ्यावर रागावले तर त्यांना रागे भरायला तुझे आजी आजोबा तिकडे नसणार. पाहिलंस भूषण बाळा,
तुझी आजी गेल्यापासून या घराचं घरपणच केलंय. भूषण बाळा, अरे तुला पाचगणीला पाठवून तुझे आई बाबा फक्त तुलाच एकटं नाही पाडणार आहेत. तू तिकडे गेल्यावर हा तुझा आजू आहे ना, तो पण इथे एकटाच राहणार आहे बेटा. आता मला सुद्धा माझी सगळी कामं एकट्यानेच करायची आहेत. जा बेटा, बर बेटा, तुझी बॅग तू एकट्यानं भर आणि मीही माझी सगळी कामं एकट्यानं करायचा प्रयत्न करतो. खूप अभ्यास कर हा पोरा, खूप अभ्यास कर आणि खूप मोठा हो. आई, आज मी निशांतच्या घरी गेले होते. कशाला? त्याचं अभिनंदन करायला. भेटला? हो, म्हणजे घरी गेले तेव्हा नव्हता, पण मी आणि आई गप्पा मारत होतो तेवढ्यात आला. काय म्हणाला तुला तो? नाही म्हणजे अचानक तुला बघितल्यावर? हो, म्हणजे तशी अचानकच गेले मी आणि त्यातून घरी, म्हणून थोडा सरभरलाच होता तो. पण आई, तू इतकी सिरियस का होतीयस? नाही ग, तसं काही नाही, पण तुमची इतक्या वर्षांची मैत्री आणि त्यातून आता आई, निर्णय त्यांनी घेतलाय. इट्स ओके आई. अगं, जे काय होतं ते चांगल्या करताच होतं, असं मोहन म्हणतो. बर, जेव्हा आम्ही असं म्हणत होतो तेव्हा मात्र त्याचं तुला महत्व वाटत नव्हतं, पटत नव्हतं, आणि आता मोहन म्हणतो म्हणून तुला पटायला लागले का? हॅलो. हा ताई, अगं आहेस कुठे तू? तुझी पत्रकारिता आता बास झाली. हा, ये बघू घरी, आम्ही सगळे वाट बघतोय. आपलं काय ठरलं होतं? तू पण ना अशी आहेस, आईला मदत करायचं सोडून तू. बरं ये. हो, आम्ही सगळे वाट बघतो. आई, आणि तुला वाटतं तसं सगळंच काही निशांच्या मनाविरुद्ध झालेलं नाही. अगं, त्यालाही रेश्मा आवडत होतीच. माझ्याबद्दल त्याच्या मनात विचार येत असणार, नाही असं नाही. पण आई, ह्या सगळ्यात जर सगळ्यात जास्त कुणाचा फायदा झाला असेल तर तो निशांतच्या वडिलांचा. मला निशांतपासून दूर ठेवण्याचा त्यांनी अगदी पद्धतशीर प्रयत्न केला आणि त्यात त्यांना यश मिळालं. अण्णा आजोबा, तुमच्या तिकिटाची व्यवस्था झालेली आहे. मस्तपैकी एअर कंडिशन गाडी आहे. आराम खुर्चीवर बसून समोर सिनेमे पाहत, मस्त मस्त स्वप्न पाहत, छोटीशी डुलकी काढत सकाळच्या नाश्त्याला घरी जायचं. आता एक कायमची डुलकी लागणारं तिकीट काढून दिलं म्हणजे बरं होईल. नाही, आता झेपत नाही बाबा, येणं जाणं हा प्रवास आपल्याला नाही झेपत रे, खूप थकून जातो मी. अण्णा आजोबा, अशी अचानक तिकीट मिळालेली सगळ्या वयातली लोक मी लहानपणापासून बघत आलोय.
ज्यांना तिकीट हवं असतं ना त्यांना नाही मिळत, आणि ज्यांना नको असतं. जाऊ दे या विषयावर तू आणि मी बोलणं फारसं बरं नाही. पण चांगलं केलंस, या गाडीचं तिकीट काढून दिलं, चांगलं केलंस. हे खूप दिवसापासूनची इच्छा होती असल्या गाडीनं प्रवास करायचा. हिंमत नाही व्हायची. असं वाटायचं तिकीट असलं तरी कंडक्टर उतरवेल आपल्याला. आजोबा तुमच्या अपुऱ्या इच्छा मला सांगा, मी पूर्ण करीन. काय काही माणसांच्या क्षुल्लक वाटणाऱ्या अपूर्ण इच्छा अपूर्णच राहतात. फॉर एक्झाम्पल 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण, रेल्वेच्या फर्स्ट क्लास डब्यातनं लांबचा प्रवास, विमानानं कमीत कमी बॉम्बे पुणा किंवा बॉम्बे गोवा प्रवास, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, माधुरी दीक्षित यांच्याशी एकदा तरी बोललं. मला सांग, तू या सगळ्या तुझ्या इच्छा माझ्या माथी का मारतोयस? काय काळजी करू नकोस, मी अतृप्त आत्मा म्हणून मरणार नाहीये. एकदम मस्त आयुष्य जगलोय मी. फक्त काय माझ्या इच्छा ज्या राहिलेल्या आहेत ना त्या परवडणाऱ्या नाहीत तुला ना. ताई बस, मी पाणी आणतो. ये बस. काय म्हणता अण्णा? काय चाललंय बाई? घे पाणी. ताई पाणी. ताई माझं वागणं तुला आवडत नाही मला माहिती आहे, पण बाहेर ना आलेल्याला पाणी देणं चांगलंच नाही. मी खूप चांगला वागतो, पण उगाच जया काका माझ्या विरुद्ध खोटे खोटे आरोप तयार करतो असं तुला अण्णांना दाखवायचं? छे छे, एवढा ना काय होतंय. ताई तू दमून आलीयस. अण्णा आजोबा आज गावाला जाणार आहेत, तू त्यांच्याशी गप्पा मार. मी मस्तपैकी चहा आणतो. आजोबा तुम्ही घेणार? घेतील. नातवाच्या हातचा चहा घेतील. नातवाच्या हातचा हवं तर. तुम्ही ना उगाच त्याच्यावर येता जाता रागवत असता. मग नाही म्हणजे रागावणे असं माझं म्हणणं नाही, रागवावं. वेळ आली तर 2 कानाखाली पण आवाज काढावा. पण आता काही चांगली गोष्ट केली तर कौतुक करायला नको त्याचं. मग आता एवढी मला ती आराम गाडीचं तिकीट काढून दिले, एअर कंडिशन गाडी, मग कौतुक करायला पाहिजे. करा ना करा. हवं तर मी त्याला ओवाळते, त्याच्याकरता गोडधोड करते. पण त्याला विचारा ना, काय बाबा रे एवढ्या महागड्या गाडीचं तिकीट काढलंस, त्याच्याकरता पैसा कुठून आणलास? नोकरी धंदा न करणाऱ्या माणसाकडे एवढे पैसे कुठून आले? हे त्याला कसं परवडतं? अण्णा त्यांनी तिकीट काढलं आणि तुम्ही खुश झालात, बस. ए बंटी, काही बोलू नका त्याला. उगाच तमाशा नको. माझ्या नशिबी आहे तो, मला सहन करायला हवं. वाईट एवढंच वाटतं की माझ्यामुळे यांना सुद्धा सहन करावं लागतं.